नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन वानखेडे सर। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील आपले प्रकरण चालू होते दुसरे पायथागोरसचे प्रमेय, त्यामधील आपली संकीर्ण प्रश्न संग्रह 2 बघत होतो आपण। तर यामधील आपला प्रश्न क्रमांक 9 हे आपला चालू होता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 9 आज बघणार आहोत। तर पहा प्रश्न क्रमांक 9 काय म्हणायला लागलाय ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे। तर सिद्ध करा समांतरभुज चौकोनाच्या कर्णाच्या वर्गाची बेरीज। आपल्याला काय करायचं, हा क्वेश्चन सिद्ध करायचा आहे। तर याचा सिद्ध काय करायचं सांगितलं की समांतरभुज चौकोनाच्या कर्णाची वर्गाची बेरीज ही त्या चौकोनाच्या बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतकी असते सांगायचं आहे। तर पहिले मला काय करावं लागेल, समांतरभुज चौकोन तयार करावं लागेल। तर पहा समांतरभुज चौकोन कसा असेल, आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही चौकोन शिकलेले आहात, ठीक आहे। तसं आपण काय केलंय, समांतरभुज चौकोन केलेला आहे आणि त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, आपल्याला दोन्ही कर्ण दिलेली आहेत, ठीक आहे। तर मग आपण काय करूया, त्याला नाव देऊयात। पहा ए बी सी आणि हा डी, ठीक आहे। आणि याचा दोन्ही जे बिंदू एका जागी छेदले त्याला आपण काय नाव दिले, समजा बिंदू एम नाव दिले, ठीक आहे। तर मग आपण काय सांगणार, पहा आता मला काय करायचं होतं की समांतरभुज चौकोनाच्या कर्णांच्या वर्गाची बेरीज सांगायची आहे। तर कर्ण कोणकोणते आहेत इथे दिलेली तुम्हाला, एसी आणि बीडी हे दोन कर्ण दिलेले आहेत, ठीक आहे। तर मग मी सर्वात पहिले काय करणार की मला काय दिलेलं आहे हे मी पहिले सांगणार। तर मग मला काय करायचं, सिद्ध गोष्ट करायची आहे। तर मी पहिले सुरुवातीला काय सांगेल, पक्ष। मला पक्षामध्ये काय दिलेलं आहे, पक्षामध्ये काय दिलेलं आहे मला सांगा, काय दिलेलं आहे, समांतरभुज चौकोन दिलेला आहे ए बी सी डी, हा समांतरभुज चौकोन आहे, समांतरभुज चौकोन आहे हे सांगणार मी, समांतरभुज चौकोन आहे हे सांगितलंय, ठीक आहे। मग आता मला सांगा, हे जर आपल्याला माहिती आहे की हा समांतरभुज चौकोन आहे हे माहिती झालंय, याच्यामध्ये अजून काय दिलेलं आहे पहा बरं, कर्ण एसी आणि कर्ण बीडी हे परस्परांना बिंदू एम मध्ये छेदतात हे सांगायचं आहे। सिन्स कर्ण कोणता आहे पहा बरं, कर्ण एसी व बीडी, कर्ण एसी पहा, कर्ण एसी व कर्ण बीडी हे परस्परांना काय करायले, परस्परांना बिंदू एम मध्ये छेदतात, बिंदू एम मध्ये छेदतात, ठीक आहे। हे आपण लिहिलंय, एम मध्ये काय करता येतं, हे छेदतात, ठीक आपण लिहिलंय छेदतात। एक मिनिट, थोडंसं नाव चुकलंय, हा छेदतात, ठीक आहे, लिहिले बरोबर। हां आता पुढे काय सांगायचं आहे, आपण पक्ष लिहिला। आता काय लिहिणार, पक्ष झाल्यानंतर काय लिहित असतो आपण, साध्य काय करणार आहोत ते लिहिणार। तर मी साध्य काय करणार आहे ते पहा, साध्य काय सांगायचं आहे मला, प्रश्न काय म्हणाला त्याच्यातच समजून घ्या। साध्य काय सांगायचं आहे की समांतरभुज चौकोनाच्या कर्णाच्या वर्गाची बेरीज, दिलेल्या समांतरभुज चौकोनाच्या मध्ये जी की कर्णाच्या वर्गाची बेरीज, तर कर्ण कोण आहे, एसीचा वर्ग आणि बीडीचा वर्ग, या दोघांची बेरीज म्हणते पहा, कर्ण एसीचा वर्ग आणि कर्ण बीडीचा वर्ग या दोघांची बेरीज हे कोणत्या बाजू बरोबर सांगायचं आहे, चौकोनाच्या बाजूंच्या वर्गाच्या बरोबर, ठीक आहे, बेरजे बरोबर सांगा म्हणते। तर चौकोनाच्या बाजू कोणत्या होता, ए बी होय, बी सी होय, सी डी होय आणि ए डी होय, यांच्या बाजूंच्या वर्गाच्या बरोबर। मग यांची काय करायची, वर्ग करायची। तर कशी व्हायला लागली पहा बरं, पहिली काय व्हायला लागली, ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग अधिक सी डीचा वर्ग अधिक एडीचा वर्ग, म्हणजे हे चौकोनाच्या बाजू आहेत आणि त्यांचा वर्ग केला आणि सोबत काय केलेली आहे, बेरीज केलेली आहे। हेच आपल्याला काय करायचं आहे, सिद्ध करून दाखवायचं आहे इथं। मग काय करणार पहा, पहिले काय सांगितलं, चौकोनाच्या कर्णांच्या वर्गाची बेरीज। तर दिलेला चौकोन हा ए बी सी डी आहे, कर्ण ए सी आहे आणि कर्ण बी डी आहे, तर त्या वर्गांची बेरीज करा। मग त्या दोघांची आहे, कर्णाला वर्ग करा आणि त्यांची बेरीज करा। तर काय व्हायला लागलं आहे, मग कर्ण ए सीचा वर्ग आणि कर्ण बी डीचा वर्ग दोघांची बेरीज, हे काय म्हणलं, ही त्या चौकोनाच्या बाजूंच्या, चौकोनाच्या बाजू कोण होता, ए बी बी सी सी डी आणि ए डी, हे त्यांच्या चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांच्या बर्जे बरोबर, तर त्यांचे वर्ग करा आणि बेरीज करा, ठीक आहे। पहिली बाजू कोण आली, ए बीचा वर्ग बरंच बी सीचा वर्ग अधिक सी डीचा वर्ग आणि ए डीचा वर्ग, यांच्या एवढी ते असते। हे आपल्याला काय करायचं आहे, सिद्ध करायचं आहे। मी साध्य लिहिलं। आता मला सांगा सिद्धतामध्ये आपल्याला काय लिहावं लागेल, कोण सांगेल मला आता सिद्धतामध्ये काय होईल, ठीक आहे। सिद्धतामध्ये आपण सर्वात पहिले काय करूयात पहा, लिहिलंय। मग काय सांगणार की ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे, समांतरभुज चौकोन आहे, जे आपल्याला पक्ष दिलेला आहे तेच इथं लिहायचं आहे, समांतरभुज चौकोन आहे हे लिहिलं आपण, हे पक्षातच सांगितलं होतं। अजून काय सांगता येईल मला सांगा, आता याच्यामध्ये तुम्ही अजून एक गोष्ट ते सांगू शकता की याच्यामध्ये कर्ण एसी आणि कर्ण बीडी हे परस्परांना एम बिंदूमध्ये छेदतात, ते लिहायची गरज नाही। आता काय नाही, आता काय सांगितलं की समांतरभुज चौकोन आहे म्हटलं, समांतरभुज चौकोनामध्ये ए बी हे कोणाबरोबर आहे, डी सी बरोबर आहे आणि ए डी हे कोणाबरोबर आहे, बी सी बरोबर आहे। तर हे आपण इथं पहिले सांगूयात। मग लिहा, सिन्स ए बी बरोबर कोण आहे पहा, ए बी बरोबर कोण आहे, डी सी आहे, लिहिलं, कॉमा ए डी बरोबर कोण आहे, बी सी आहे, हे आपण सांगू शकलो। तर याला द्या समीकरण नंबर 1,
ठीक आहे. याला समीकरण नंबर काय दिले, समजा आपण समीकरण नंबर 1 दिले याला. ठीक आहे. तर हे काय सांगू शकतो आपण, समांतरभुज चौकोनाच्या समोग बाजू म्हणा किंवा समोरासमोरील बाजू म्हणा. ठीक आहे. समांतरभुज चौकोनाच्या इथे लिहायचं आहे समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू हे काय होत्या, समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू होता. ठीक आहे. आणि हे बाजू एकमेकांना काय आहेत, एकरूप आहेत, कारण त्यांच्या एकमेकांसारखीच लेंथ असेल. ठीक आहे. इथपर्यंत मी सांगितलंय. आता मला सांगा, ह्या गोष्टी सांगितल्यानंतर आपल्याला एक लक्षात यायलंय की कर्ण AC आणि कर्ण BD हे दोघं कुठं छेदत आहेत, बिंदू M मध्ये छेदत आहेत. तर मला सांगा रेख AM म्हणा किंवा AM ही कोणाची अर्धी आहे, ACच्या, कर्ण ACच्या अर्धी आहे, आणि BM ही कोणाची अर्धी आहे, BDच्या अर्धी आहे. मग हे सांगायचं आहे. मग लिहा, सर्वात पहिले काय लिहाल पहा, AM ही कोणाची अर्धी आहे, AM बरोबर हाफ ऑफ AC कर्ण. ठीक आहे. कॉमा परत कोण आहे पहा बरं, BM हे कोणा एवढी आहे, सॉरी BM बरोबर हे कोणाची अर्धी आहे, BDच्या अर्धी आहे. हे बी आपण लिहिले. तर हे काय झालं, समीकरण नंबर 2. काय लक्षात यायलंय पहा, AM ही सांगितली अर्धी ACच्या आणि BM ही सांगितली अर्धी BDच्या. ठीक आहे. लक्षात यायला लागलंय काय पहा. मग काय सांगशाल, हे काय होतं आपलं, समांतरभुज चौकोनाचे. लक्षात घ्या, समांतरभुज चौकोनामध्ये कर्ण एकमेकांना काय करायले, तिथं दुभागायला लागले, कारण इथं इंटरसेक्ट झालेली आहे. लक्षात यायलंय का, हे कर्ण आणि हे कर्ण एकमेकांना इथं छेदला. तर म्हणून आपण हे सांगितलंय की AM ही अर्धी आहे ACच्या आणि BM ही अर्धी आहे BDच्या. तेच वाक्य लिहायचं आहे. मग समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात, हेच वाक्य लिहा. समांतरभुज लिहिले, समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काय करायले, ते दुभागायले. चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. ठीक आहे. हे लिहिलं आपण, कारण थोडा क्वेश्चन मोठा आहे तर मी इकडून रेष वडेल एक. ठीक आहे. आता मला सांगा पुढच्या याच्यामध्ये काय करशाल. आता तुम्ही हे लिहिलं, समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागायला लागले, हे माहिती आहे. आणि आपल्याला माहिती होता की बिंदू M हा कर्ण कोणता पहा, बिंदू M हा कर्ण AC व कर्ण BD यांना काय करायला लागला, यांना सांगा मला. M हा कर्ण AC व कर्ण BDचा काय होता, मध्यबिंदू आहे, हे सांगितलं. आता पहा, M हा कर्ण AC व BDचा मध्यबिंदू आहे, हे आपल्याला माहिती आहे, मध्यबिंदू आहे, हे सांगितलं होतं आपण आधीच. ठीक आहे. म्हणजे अजून काय दिसते याच्यामध्ये पहा, आकृतीमध्ये ज्या दिसतात त्या गोष्टी लिहिण्याचा प्रयत्न करत चला. ठीक आहे. मला सांगा मग मला सांगा, M हा कर्ण AC आणि कर्ण BDचा मध्यबिंदू आपण सांगितला आहे. तर आता पहा, पहिले 2 समीकरण सांगितले होते आपण, 1 आणि हे 2. आता याला नाव द्या, समीकरण नंबर ही 3 झाली. तर मला सांगा, आता हे जर आपण M हा मध्यबिंदू सांगितला, तर आता त्रिकोण ABC मध्ये आपण काय घेणार, M हा मध्यबिंदू घेईल. ठीक आहे. तर पहिल्या सुरुवातीला काय करा, त्रिकोण घ्या ABC. ठीक आहे. त्रिकोण ABC मध्ये ठीक आहे, त्रिकोण ABC मध्ये रेख BM, लक्षात यायला का पहा, त्रिकोण ABC दिसायली का पहा, ही त्रिकोण ABC मध्ये रेख BM ही त्रिकोण ABC ची काय आहे, मध्यगा आहे. मग लिहा, त्रिकोण ABC मध्ये रेख BM ही काय झाली, आता मध्यगा झाली. काय झाली, आता मध्यगा आहे. जर ही मध्यगा असेल, तुम्हाला माहिती आहे एखाद्या त्रिकोणामध्ये मध्यगा जर होत असेल तर तिथं आपण पहा, इथं BM जर ही मध्यगा सांगितली, या त्रिकोणावर कोणता प्रमेय लागायला, आता अपोलोनियसचा प्रमेय लागायला. तर मला तिथं अपोलोनियसचा प्रमेय सांगा. आता इथं अपोलोनियसचा प्रमेय सांगायचा असेल तर ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग बरोबर 2 टाइम्स ऑफ AMचा वर्ग अधिक 2 टाइम्स ऑफ BMचा वर्ग, हे व्हायला या त्रिकोणावर अपोलोनियसचा प्रमेय. ठीक आहे. मग लिहून घ्या, काय व्हायला लागला, ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग. लक्षात येईल ना, पहिली बाजू आणि खालची बाजू दोन्ही पण. मग नंतर कोण, AMचा वर्ग बरोबर 2 टाइम्स ऑफ AMचा वर्ग अधिक 2 टाइम्स ऑफ BMचा वर्ग, हे आपण लिहिलं. आणि हेच कोणता प्रमेय होता आपला, अपोलोनियसचा प्रमेय. अपोलोनियसचे प्रमेय. ठीक आहे. अपोलोनियसचे प्रमेय हे आपण इथं सांगितलं. मग मला सांगा, ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग आपण लिहिलाय. ठीक आहे. ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग, ह्या दोन्ही गोष्टी सांगितल्या. आता 2 लिहाय जशाला तसा. AM कुठं सांगितला होता पहा, AM इथं लिहिलेला आहे. AM बरोबर काय होता, हाफ ऑफ AC. तर AMच्या ठिकाणी लिहून घ्या 1/2 AC आणि ब्रॅकेटचा वर्ग 2 टाइम्स ऑफ BM काय लिहिलं पहा, 1/2
आणि BD त्याचा आपण काय केलं आपण वर्ग केलता, ठीक आहे. तर मग आता याचा वर्ग करून घ्या, 2 जशाला तसा इंटू हा पा AC वर्ग, ठीक आहे, AC वर्ग आणि 2चा वर्ग काय झाला 4 अधिक 2 जशाला तसा इथं BD वर्ग आणि छेद काय झाला 4, ठीक आहे. दोघांनाही छेद लिहिला तर पहा बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे, बे 2 4 आणि इकडे कोण आहे AB वर्ग अधिक BC वर्ग जशाला तसा लिहिले, ठीक आहे. मग आता मला सांगा इथे, ठीक आहे, इथून लिहायला सुरुवात करायलोय. मला सांगा आता काय झालंय मग इथे AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर काय उरलंय आपल्याला पा AC स्क्वेअर छेद 2 परत अधिक BD स्क्वेअर छेद 2. आता हा 2 छेदातला आपल्याला काढून टाकायचा आहे, तर काय करूया समीकरणाला 2 ने गुणूयात, 2 ने गुणू दोन्ही बाजूस, ठीक आहे, दोन्ही बाजूस, ठीक आहे. लक्षात आलं. मग सांगा आता 2 ने जर गुणलं तर काय व्हायला 2 टाइम्स ऑफ AB वर्ग अधिक 2 टाइम्स ऑफ BC वर्ग बरोबर. मग सांगा आता हे 2 कटला समजा तर इथं उरला AC वर्ग अधिक BD वर्ग, ठीक आहे. मग आता मला सांगा हे जर आले समीकरण आपल्याला काय मिळाली मग 2 टाइम्स, आता पहा 2 टाइम्स ऑफ AB आहे त्याला 2 वेळा लिहा, AB वर्ग अधिक AB वर्ग अधिक 2 टाइम्स ऑफ BC आहे तर BC वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग अधिक BD वर्ग, ठीक आहे, लिहिला आपण. मग आता पहा 2 वेळा AB आहे आपल्याला माहिती आहे, पहिल्या वेळेस जशाला तसा ठेवा AB वर्ग अधिक AB वर्ग म्हणजे AB कोणाबरोबर आहे DC बरोबर आहे, तर याला आपण DC वर्ग लिहू शकतो, BC वर्ग जशाला तसा परत अधिक BC वर्ग कोणाबरोबर आहे AD तर याला आपण AD वर्ग लिहून घेऊया, ठीक आहे. आणि बरोबर AC वर्ग अधिक BD वर्ग. आपल्याला काय सांगायचं होतं की 2 कर्णाच्या बाजूंच्या बेरजेचा वर्ग हा चौकोनाच्या चारही बाजू चौकोनाच्या बेरजेच्या वर्ग एवढा असतो, ठीक आहे. तर तेच आपण इथं दाखवलं पहा AB वर्ग अधिक DC वर्ग अधिक BC वर्ग अधिक AD वर्ग, तर हे चौकोनाच्या चारही बाजूंचा वर्ग आहे बरोबर या 2 कर्णाच्या बेरजेच्या वर्गा इतकं ते यायला लागले, हे आपण इथं सांगितलंय. तर याला तुम्ही समीकरण नंबर 5 देऊ शकता. इथं आपण काय केलेलं आहे हे पूर्ण समीकरण सॉल्व केले आणि हे कशावरून सांगू शकलो समीकरण 1 वरून किमती ठेवून आपण याला काय केले सॉल्व केले, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं काय झालेलं आहे हा प्रश्न इथंच काय झालेला आहे पूर्ण झालेला आहे. लक्षात घ्या मी परत एक वेळ सांगायलो की याच्यामध्ये आपण काय केलं आहे. सर्वात पहिले काय करून घ्यायचं आपण चौकोन बनवायचा, चौकोनाला ABCD हे नाव दिले, 2 कर्ण काढले आणि दोघांचा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे तो आपला काय झाला M म्हणजे छेदलेला बिंदू, ठीक आहे. समांतरभुज चौकोन आपल्याला हे माहिती होता, हे 2 कर्ण होते हेही माहिती आहे. मग या 2 कर्णांच्या बाजूंचे बेरजेचा वर्ग इतर चौकोनाच्या चारही बाजूंच्या बेरजेचे इतका आपल्याला सांगायचा होता, ठीक आहे. मग आपण सांगू शकतो की AB ही बाजू DC बरोबर आहे, AD ही बाजू BC बरोबर आहे. मग आपण हे सांगितल्यानंतर AM ही अर्धी सांगितली ACच्या, BM ही अर्धी सांगितली BDच्या, नंतर आपण हा त्रिकोण ABC घेतला आणि त्यावर अपोलोनियसचा प्रमेय लावला, ठीक आहे. मग अशा प्रकारे आपण काय केलं त्याच्यामध्ये किमती ठेवून सॉल्व केल्या, ठीक आहे. तर या प्रकारे आपला काय झाला प्रश्न क्रमांक 9 पूर्ण झाला. आणि अजूनही कोणाला हा क्वेश्चन जर कळाला नसेल तर हाच इथपर्यंतचा व्हिडिओ परत रिवाइज करू हळूहळू बघून घ्या, लक्षात येईल तुम्हाला. प्रश्न एकदम सिंपल आहे, ठीक आहे. तर या प्रश्नानंतर आपण प्रश्न क्रमांक 10 बघूयात, ठीक आहे. तर पहा प्रश्न क्रमांक 10 काय म्हणतोय पहा, प्रणाली आणि प्रसाद एकाच ठिकाणावरून पूर्व आणि उत्तर दिशेला सारख्या वेगाने निघाले तर 2 तासानंतर त्यांच्यामधील अंतर 15 वर्गमुळात 2 किलोमीटर असेल तर त्यांचा ताशी वेग आपल्याला काढायचा आहे. तर पहा सर्वात पहिले मी काय केली इथं डायग्राम काढून घेतलेली आहे. तर एकाच बिंदूवरून ते निघाले, समजा A वरून ते निघाले, एक B कडे गेला आणि एक C कडे गेला, तर त्या दोघांमधील अंतर किती आहे म्हणते 15 वर्गमुळात 2 आहे म्हणते, ठीक आहे. तर हे आपण लिहिताना कसं लिहिणार तर पहा थेरॉटिकली कसं लिहायचं आहे. तर पहा समजा आपण कोणते 2 व्यक्ती सांगितलेले आहेत पहा, समजा प्रणाली, लक्षात आलंय, एक प्रणाली होती आणि एक प्रसाद, ठीक आहे. प्रणाली आणि प्रसाद, ठीक आहे, प्रणाली आणि प्रसाद बिंदू A वरून निघाले, बिंदू A वरून, किंवा लक्षात येत असेल तर ठीक आहे, प्रणाली आणि प्रसाद बिंदू A वरून निघाले आणि ते काय सांगितलंय A वरून निघाले व 2 तासानंतर काय म्हणलं इथे दिलेलं आहे पहा, व 2 तासानंतर, ठीक आहे, व 2 तासानंतर अनुक्रमे बिंदू B व C वर
पोहोचले, ठीक आहे. अनुक्रमे बिंदू बी व सी वर पोहोचले तर त्यांच्यामधील अंतर सांगा. त्यांच्यामधील अंतर काय होते? त्यांच्यामधील अंतर, ठीक आहे, त्यांच्यामधील अंतर किती दिलेलं आहे आपल्याला? त्यांच्यामधील अंतर सांगा. बी सी हे काय आपलं त्यांच्यामधील अंतर आहे, ठीक आहे. बी सी हे त्यांच्यामधील अंतर दिलेलं आहे आणि दोघांमधील अंतर किती होतं? 15 वर्गमुळात 2. बी सी बरोबर काय लिहाल मग? 15 वर्गमुळात 2 हे त्यांच्या दोघांचं अंतर आहे, ठीक आहे. 15 वर्गमुळात 2 हे त्यांच्या दोघांमधील अंतर दिले, किंवा असं लिहास त्यांच्या दोघांमधील अंतर, दोघांमधील, ठीक आहे, दोघांमधील अंतर, ठीक आहे. इथपर्यंत आपण लिहू शकतो, ठीक आहे. याच्यानंतर काय सांगते? दिलेल्या वेळेत त्यांचा वेग सारखा आहे, ठीक आहे. दिलेल्या काय लिहाल? दिलेल्या वेळेत, एक मिनिट, दिलेल्या वेळेत दोघे समान अंतर चालले, ठीक आहे. दोघे समान अंतर चालले. लक्षात यायले का? काय म्हणलाय प्रश्न पहा. प्रसाद आणि प्रणाली बिंदू ए वरून निघाले. पहा, प्रसाद आणि प्रणाली बिंदू ए वरून निघाले समजा, आणि अनुक्रमे हे कुठं बी आणि सी वर पोहोचले तर दोघांमधील अंतर काय दिलेलं आहे? 15 वर्गमुळात 2 दिलेले आहे. म्हणून आपण म्हणलं त्यांच्यामधील अंतर बी सी हे दोघांमधील अंतर होय, आणि अंतर किती होतं? 15 वर्गमुळात 2. त्यांच्या दोघांमधील अंतर दिलेल्या वेळेत दोघे समान अंतरावर पोहोचायले. दिलेल्या वेळेमध्ये हे दोघं पण काय व्हायले? समान अंतरावर काय करायले? पोहोचायला लागले. हे आपण इथं सांगू शकतो, ठीक आहे. तर मग दोघांमधील अंतर आपण सांगत असताना आपल्याला माहिती झालं की एक ए बी अंतर पार केलं एकानं, आणि एकानंतर काय केलं? ए सी. कारण दोघांचं अंतर काय आता इथे? सारखं आहे. कारण पहा ना, एक ए वरून बी कडे निघाला आणि एक ए वरून सी कडे निघाला तर दोघांमधील अंतर काय यायला लागलं? सारखं. आणि अंतर काय आहे ते आपल्याला माहिती आहे, ठीक आहे. 15 वर्गमुळात 2, ठीक आहे. नेमकं इथं दिलेलं ते आहे. मग आपण काय करणार? ए बी बरोबर ए सी घेणार, ठीक आहे. ते नेमकं किती पार केलेलं आहे ते आपल्याला माहिती नाही आहे, ठीक आहे. मग आपण काय करणार? पहा, समजा आपण काय करणार? समजा ए बी बरोबर ए सी हे किती किलोमीटर अंतर आहे माहिती आहे का? नाही. तर म्हणून मी काय केलं? इथं एक्स किमी एवढं अंतर इथं काय केलं आहे? मानलं, ठीक आहे. मग आपण एक्स किमी एवढं अंतर मानलं आहे तर आपल्यापाशी एक त्रिकोण मिळायला लागली ए बी सी, ठीक आहे. त्रिकोण ए बी सी मध्ये आपल्याला लक्षात येत आहे की आपल्याजवळ अँगल ए हा काय आहे? 90 अंशाचा आहे. लक्षात यायला ना? त्रिकोण ए बी सी मध्ये अँगल ए वर 90 अंशाचा कोण आहे. तर इथं हा काटकोन त्रिकोण झाला. तर काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचा प्रमेय होतो. तर मला सांगा मग पायथागोरसचा प्रमेय काय होईल? बी सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक ए सीचा वर्ग हा झाला पायथागोरसचे प्रमेय किंवा पायथागोरसचा प्रमेय, ठीक आहे. आपण इथं सांगितलंय. मग मला सांगा बी सीचं अंतर किती होतं? 15 वर्गमुळात 2 एवढं अंतर आपल्याला दिलेलं होतं, ठीक आहे. याचा वर्ग ए बीचा वर्ग अधिक ए सीचा वर्ग. आपण ए बी आणि ए सीला काय मानलेलं आहे? एक्स मानलेलं आहे. तर एक्सचा वर्ग अधिक एक्सचा वर्ग. 15चा वर्ग आहे 225 आणि वर्गमुळात 2 आहे त्याला वर्ग लावला तर तो वर्गमूळ कटला, 2 शिल्लक. पहा, एक्स स्क्वेअर अधिक एक्स स्क्वेअर हे काय झाला? 2x वर्ग. पहा 225, पहा हा 2 गुणाकारात आहे आणि हा पण 2 गुणाकारात आहे. इकडे आणला तर तो काय व्हायला? भागाकारात यायला. म्हणून हे दोघं आपण इथंच काटून घेऊयात. तर इथे उरला एक्स स्क्वेअर, ठीक आहे. तर एक्सचा वर्ग बरोबर काय आला आहे आता? 225. तर एक्स बरोबर वर्गमूळ तिकडे टाका. तर वर्गमूळ 225 आला. तर हे कोणाचं वर्गमूळ असेल? 15चं. तर एक्सची किंमत किती आली? 15. तर आपल्याला काय सांगायचं आहे आता? वेग, ठीक आहे. वेगचा फॉर्म्युला सांगा. आता काय होईल? वेग बरोबर अंतर भागिला वेळ, ठीक आहे. काय सांगणार आता? फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. वेग बरोबर अंतर भागिला वेळ, ठीक आहे. आता अंतर किती पार केलेलं आहे आपल्याला माहिती आहे? 15. आणि वेळ किती दिला होता आपल्याला? 2 तास. तर 2 जर 15ला भागलं तर इथं किती व्हायला लागलं आहे? 7.5 एवढं किलोमीटर एवढं आपल्याला अंतर मिळायला लागलं, ठीक आहे. आपण काय केलं आहे? वेगचा फॉर्म्युला घेऊन त्याच्यामध्ये आपण किलोमीटर अंतर काढलं आहे, ठीक आहे. पाहून घ्या, हा प्रश्न आपला पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आणि यामध्ये आपल्याला नॉर्मली काय करायचं होतं? अंतर काढायचं होतं. सरळ सरळ प्रश्नामध्ये काय दिलं होतं? प्रणाली आणि प्रसाद एकाच ठिकाणावरून पूर्व आणि उत्तर दिशेला निघाले होते आणि सारख्या वेगाने. त्यांचा वेग काय होता? सारखाच होता. आणि 2 तासानंतर त्यांच्यामधील अंतर जवळपास 15 वर्गमुळात 2 एवढे आले होते, ठीक आहे. तर त्यांचा ताशी वेग आपल्याला काय करायचा होता? काढायचा होता, ठीक आहे. तर ताशी वेग किती आहे आपल्याला? 7.5 किलोमीटर एवढा आहे. हे आपण याच्यामधून काढले, ठीक आहे. या प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 11 बघूयात.
प्रश्न क्रमांक 11 काय म्हणतो पहा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो की आहे, त्रिकोण ABC मध्ये अँगल BAC हा 90 दिलेला आहे. ठीक आहे, तर रेख BL व रेख CM या त्रिकोण ABCच्या काय आहेत मध्ये काय आहेत पहा, CM आणि लक्षात घ्या BL आणि CM हे काय आहेत त्रिकोण ABCच्या मध्ये काय आहेत, तर सिद्ध करा म्हणते की 4 इन ब्रॅकेट ऑफ BL चा वर्ग अधिक CM चा वर्ग ब्रॅकेट क्लोज बरोबर 5 BC चा वर्ग. ठीक आहे, आपल्याला हा क्वेश्चन काय करायचा आहे, सिद्ध करायचा आहे. तर पहा आपल्याला काय करावं लागेल, दिलेली माहितीमधून आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक गोष्ट इथे व्यवस्थितरित्या मांडून घ्यावं लागेल. तर आपल्याला क्वेश्चन सिद्ध करायचा आहे. तर सर्वात पहिले कोण येईल, मग पक्ष येईल. पक्ष काय असते, जे तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेली माहिती. ठीक आहे, तर आपण याला काय करू, सरळ सरळ या पद्धतीत लिहून घेऊयात पक्ष. तर मला सांगा पक्षामध्ये काय लिहाल, त्रिकोण ABC मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, अँगल BAC हा काय दिलेला आहे, 90 अंश दिलेला आहे. तर रेख काय दिलेली आहे सांगा बरं, मग रेख काय दिलेली आहे BL व रेख काय दिलेली आहे दुसरी सांगा CM, ह्या काय दिलेल्या आहेत, या त्रिकोण ABC च्या काय आहेत आपल्या मध्यगा आहेत. ठीक आहे, तर हे आपण काय लिहिणार, पक्षामध्ये लिहिणार, कारण हे काय होती आपली मध्यगा, हे काय होता आपला पक्ष आहे. तर आपण पक्षामध्ये काय सांगू शकलो की पहा, त्रिकोण ABC मध्ये अँगल BAC हा 90 अंशाचा होता आणि BL आणि CM या त्रिकोण ABCच्या काय होत्या, मध्यगा होत्या. ठीक आहे, आपण पक्ष सांगितला. आपल्याला साध्य कराय काय सांगितलंय तुम्हाला, हे बी प्रश्नातच दिलेलं आहे. साध्य काय करा म्हणते पहा, 4 इन ब्रॅकेट ऑफ BL चा वर्ग अधिक CM चा वर्ग ब्रॅकेट क्लोज बरोबर 5 BC चा वर्ग. ठीक आहे, हे आपल्याला काय करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. तर मला आता सांगा सिद्धतेमध्ये काय करावं लागेल. सिद्धतेमध्ये पहा, तुम्ही काय करशाल, सिद्धतेमध्ये सर्वात पहिले पाहून घ्या, तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे. इथे पहा त्रिकोण BAC लिहिलेला आहे, A वर 90 अंशाचा कोन आहे आणि यामध्ये 2 त्रिकोण तयार व्हायले. सर्वात पहिले आपण ही त्रिकोण घेऊयात आणि नंतर ही घेऊयात आणि शेवटला तिसरी. तर सर्वात पहिले कोण घेऊयात पहा, BAL घेऊयात. या त्रिकोणाला सोडूयात. तर पहिले BAL जर म्हणलं तर हा काय व्हायला लागला, काटकोन त्रिकोण व्हायला लागलाय. तर लक्षात घ्या, त्रिकोण काय म्हटलं पहा, BAL मध्ये सांगा बरं, त्रिकोण BAL मध्ये 90 अंशाचा कोन कुठं व्हायला लागला, A या ठिकाणी व्हायला लागला. तर आपण काय म्हणू शकतो की अँगल BAL मध्ये A या ठिकाणी काय व्हायला, 90 अंशाचा कोन व्हायला लागला. तर हे झालं आपलं पक्ष. तुम्हाला माहिती आहे जर त्रिकोणामध्ये लक्षात घ्या, लक्षात घ्या काय म्हणलं पहा, BAL इथे काय व्हायला लागलं, पहिल्यामध्ये पहा BAL A च्या ठिकाणी 90 अंशाचा कोन व्हायला लागला. तर ती त्रिकोण काय असते, आपली काटकोन त्रिकोण असते. आणि काटकोन त्रिकोण असते तर आपण तिथं कोणता प्रमेय वापरणार, पायथागोरसचा प्रमेय वापरणार. तर मला काय करायचं आहे, यावर पायथागोरसचा प्रमेय सांगायचा आहे. तर 90 अंशाच्या समोरील कोणती बाजू BL ही काय व्हायला लागला, तिचा कर्ण. तर मग मला सांगा काय करशाल, पहिले कर्णाचा वर्ग म्हणजे BL चा वर्ग बरोबर, आता काय पायाचा वर्ग आणि उंचीचा वर्ग सांगून टाका. काय सांगशाल, AB चा वर्ग अधिक AL चा वर्ग. ठीक आहे, AB चा वर्ग अधिक AL चा वर्ग, AB चा वर्ग अधिक AL चा वर्ग. हा कोण होता मग, पायथागोरसचा प्रमेय, पायथागोरसचा प्रमेय. ठीक आहे, आपण इथं काय वापरला, पायथागोरसचा प्रमेय वापरला. ठीक आहे, आपण हे सांगितलं इथे. आता पुढे काय सांगणार, आता पहा इथे जर हे लिहिलंय तर याला काय द्या, समीकरण नंबर 1 नाव द्या. तसंच मी तुम्हाला दुसरी एक आकृती सांगितली की इथं 2 नंबर दिलेला आहे पहा. तर हिला काय नाव घेशाल, CAM. हे पण काय एक काटकोन त्रिकोणच आहे आणि काटकोन त्रिकोण असेल तर तिथं पण कोणता प्रमेय वापरता येईल आपल्याला, पायथागोरसचा प्रमेयच. ठीक आहे, तर मग मला सांगा सिन्स, तर त्रिकोण पुढे काय लिहाल, त्रिकोण CAM मध्ये लक्षात घ्या, CAM मध्ये अँगल CAM हा काय व्हायला लागला, आपला 90 अंशाचाच कोन व्हायला लागला आणि हा पण आपला पक्षच आहे. ठीक आहे, आपण हे पक्षामध्ये सांगितलं होतं. जर हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे तर इथे पण कोणता प्रमेय वापरायचा, पायथागोरसचाच प्रमेय वापरायचा. तर मला सांगा CAM वर कर्ण कोण व्हायला पहा, A इथं 90 अंशाचा कोन आहे तर कर्ण कोण झाली CM. तर लिहा CM चा वर्ग. ठीक आहे, CM चा वर्ग बरोबर, आता सांगा CM चा वर्ग बनल्यानंतर काय सांगशाल, AC चा वर्ग अधिक AB चा वर्ग म्हणा, काय AC चा वर्ग अधिक AM चा वर्ग म्हणा. ठीक आहे, किंवा AM चा वर्ग अधिक AC चा वर्ग सांगू शकतो आपण, AM चा वर्ग अधिक AC चा वर्ग असं सांगितलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आणि याला पण लिहा इक्वेशन नंबर 2 किंवा समीकरण नंबर 2. आणि इथं पण कोणता प्रमेय वापरला, पायथागोरसचा प्रमेय. आता मी इथं शॉर्टकट नाव लिहिलंय, जसं वरील लिहिलंय तेच इथं लिहायचं आहे. ठीक आहे, मग आता पुढे काय सांगशाल पहा, हे 2 समीकरण लिहिले तर आपण काय करूयात, पहिलं समीकरण काढले, दुसरे समीकरण मिळवलं पायथागोरसच्या प्रमेयानुसार, कारण ते 2 त्रिकोण काय होत्या, काटकोन त्रिकोण होत्या. तर या 2 त्रिकोणांची काय करूयात आपण, काटकोन त्रिकोणांची जे आपण काढलेली समीकरणे आहेत या दोघांची काय करूयात, बेरीज करूयात. ठीक आहे, मग मला सांगा समीकरण 1
व 2ची बेरीज करू. काय करत आहोत आम्ही पहा, समीकरण 1 व 2ची बेरीज करू. आता मला सांगा, जर समीकरण 1 आणि 2ची बेरीज करत असेल तर कर्णचा वर्ग अधिक कर्णचा वर्गच करायचा. पहिला कर्ण कोण आहे, BLचा वर्ग, दुसरा कोण आहे, CMचा वर्ग. या दोघांची बेरीज केली आणि या दोन बाजूंच्या वर्ग करा. आता पहिले काय, ABचा वर्ग अधिक दुसरी कोण आहे त्याच्यासोबत ALचा वर्ग अधिक AM चा वर्ग अधिक पुढे कोण आहे, ACचा वर्ग. या प्रकारे यांची काय केली, बेरीज केली. तर हे समीकरण जे मिळालेलं आहे त्याला समीकरण नंबर काय नाव दिलं मी, 3 दिलं. एक मिनिट. आता पहा, समीकरण 1 व 2ची काय केली आपण, बेरीज केली आणि त्याच्यापासून आपल्याला नवीन समीकरण मिळालं, जे की समीकरण नंबर काय दिलं मी, त्याला नाव दिलेलं आहे 3 नाव दिलेलं आहे. ठीक आहे, समीकरण 3 मिळालं. तर आता काय करायचं आहे पहा, या दोघांची बेरीज केली, पहिल्या आणि दुसऱ्याची बेरीज केली तर आपल्याला माहिती झालं की हे तिसरं समीकरण. तर या दोघांमध्ये रेख BL आणि एक रेख CM होती आणि ह्या दोन्ही त्रिकोणाच्या काय होत्या, मध्यगा व्हायला लागल्या होत्या. तर मग मला पहिल्या सुरुवातीला ते काय सांगावं लागेल. तर सांगा काय करशाल, रेख काय म्हटलंय पहा, रेख BL व रेख काय झाली CM ही काय आहे, ह्या काय आहेत, मध्यगा आहेत. या मध्यगा आहेत, काय आहेत, मध्यगा आहेत. ठीक आहे, मग आपण इथं काय लिहूता, ह्या मध्यगा आहेत. ठीक आहे, इतकं लिहिलं. मग आता मला सांगा, आपण ह्या सगळं जर गोष्टी लिहिल्या, काय म्हणलं, रेख BL व रेख CM ह्या मध्यगा आहेत. तर आता आपण पुढे काय करूयात, यामध्ये काही गोष्टी सांगायचा प्रयत्न करूयात. एक मिनिट, थोडंसं गडबड झाली, थोडंसं एक आधीच नाही सांगूयात, नंतर सांगूयात. ठीक आहे, एक मिनिट. पहा काय चुकलं आहे आपलं, इथपर्यंतचा हा पोर्शन थोडासा चुकला. हे आधी न सांगता आपण यांच्या किमती काढून सांगूयात. ठीक आहे, मी काय केलेलं आहे पहा बरं, BLचा वर्ग अधिक CMचा वर्ग केला आहे बरोबर, ABचा वर्ग अधिक ALचा वर्ग अधिक AMचा वर्ग अधिक ACचा वर्ग. हे कसा मिळवला, समीकरण 1 आणि समीकरण 2 वरून मिळवला. या दोघांची बेरीज केली. हे दोन कशा काढल्या होत्या, आपल्याला पहिली त्रिकोण दिली होती हे, तर हे काटकोन त्रिकोण आहे म्हणून याचा पायथागोरसचा प्रमेय लावला आणि या दुसऱ्या त्रिकोण आहे पण काटकोन त्रिकोण होती म्हणून तिथे पायथागोरसचा प्रमेय लावला. तर 2 समीकरणं मिळाली आणि 2 समीकरणाची मी बेरीज केली तर एक आपल्याला नवीन समीकरण मिळालं, जे की नवीन समीकरण आहे 3ऱ्या नंबरचं. ठीक आहे, तर मला आता सांगा, आता तुम्हाला एक लक्षात यायला असेल की तुम्हाला मी आता सांगितलं की जे रेख होत्या. ठीक आहे, तर आता पहा, हे पहा, हे AL ही कोणाच्या अर्धी असेल, ACच्या अर्धी असेल, तर ते लिहिणार मी. मग मला काय करायचं आहे, मला सांगायचं आहे की AL ही कोणाच्या अर्धी आहे, ACच्या अर्धी आहे. परत सांगा, दुसरी कोण आहे, पहा AM ही कोणाच्या अर्धी व्हायला लागली, ABच्या अर्धी व्हायला लागली. ते पण सांगायचं की AM ही कोणाच्या आहे, अर्धी ABच्या. लिहा, एक मिनिट, काय सांगशाल मग, लिहा, AM ही कोणाच्या अर्धी आहे, ABच्या अर्धी आहे. तर हे समीकरण नंबर झालं आहे 4. ठीक आहे, आपण काय सांगलं याच्यामध्ये, AL ही अर्धी आहे ACच्या म्हटलं, AM अर्धी आहे ABच्या. लक्षात येत नसेल तर डायग्रामवर या पहा, AL ही कोणाच्या अर्धी आहे, ACच्या अर्धी आहे. ठीक आहे, आणि हे AM ही कोणाच्या अर्धी आहे, इथं पण इक्वल लिहा, AM ही कोणाच्या अर्धी आहे, ABच्या अर्धी आहे. तेच मी काय केलं, समीकरण नंबर 4 मध्ये सांगितलंय. तर आता जे वाक्य मी बोललो होतो ते इथं काय करायचं, आपल्याला लिहायचं आहे. काय लिहायचं आहे सांगा, रेख कोणती रेख होती आपल्याजवळ, रेख पहिली रेख पहा CM, एक मिनिट, हा पहिली रेख कोण आहे, CM व रेख दुसरी कोणती होती पहा, BL ह्या मध्यगा आहेत. काय आहेत आपल्या, ह्या मध्यगा आहेत. इथपर्यंत आपण काय करूयात, सांगूयात. ठीक आहे, आता इथपर्यंत सांगितलं. ह्या जर मध्यगा आहेत म्हटलं तर आपण काय करणार, आता हे जे समीकरण 3 आहे, तर समीकरण 3 मध्ये समीकरण जे 4 मिळालेलं आहे त्यामध्ये काय केलं मी, ALची किंमत काढली आणि AMची किंमत काढली. लक्षात घ्या, समीकरण 3 मध्ये मी समीकरण 4 जे मिळालेल्या किमती आहेत 4 मध्ये, ALची आणि AMची हे समीकरण 4 मध्ये मिळालेल्या किमती जे आहेत ते समीकरण 3 मध्ये काय करत आहे मी, ठेवत आहे. तर मग पहा, समीकरण 3 लिहून घ्या. परत पहा काय देणार, पहा BLचा वर्ग अधिक CMचा वर्ग जशाला तसा लिहिलाय. आता पहा, पहिले काय लिहिलंय, ABचा वर्ग जशाला तसा, ABचा वर्ग जशाला तसा लिहिलाय. ठीक आहे, ALचा वर्ग आहे, ALची किंमत काय आहे, 1/2 AC ब्रॅकेटचा वर्ग, कारण इथं काय दिलेला होता पहा, याला काय दिलेला आहे, ALचा वर्ग दिलेला आहे म्हणून त्याच्या ब्रॅकेटचा वर्ग केला मी. परत पहा, अधिक AM आहे, अधिक AMची किंमत पण माहिती आहे आपल्याला, काय दिलेली आहे, 1/2 ABचा वर्ग, AB इन ब्रॅकेटचा वर्ग अधिक पुढे काय आहे आपला, पहा पुढे लास्टला AMची किंमत ठेवल्यानंतर काय करणार आपण, इथे लास्टला आहे AC
चा वर्ग, तर हे AC चा वर्ग जशाला तसा आपण तिथे लिहून घेतला. ठीक आहे, काहीच केलं नाही. हे AL ची किंमत या ALच्या ठिकाणी ठेवली आणि ब्रॅकेटचा वर्ग केला. AM ची किंमत या AM च्या ठिकाणी ठेवली आणि ब्रॅकेटचा वर्ग केला. ठीक आहे, मग आता हे पूर्ण इक्वेशन लिहिणार नाही, आता इक्वल करून हे पूर्ण लिहून घेईल. ठीक आहे, तर पहा AB चा वर्ग अधिक आता 1 चा वर्ग 1 AC चा वर्ग लिहिला. ठीक आहे, आणि 2 चा वर्ग किती झाला 4, परत अधिक 1 चा वर्ग 1 AB चा वर्ग. ठीक आहे, आणि छेद 2 चा वर्ग 4 अधिक. ठीक आहे, पुढे काय केलं आहे पहा, AB चा वर्ग लिहिला आहे, परत हे बी लिहिलं आहे, परत हे बी लिहिलं आहे, आणि नंतर कोण आहे AC चा वर्ग. ठीक आहे, आता काय केलं AB पहा, लक्षात घ्या AB आणि AB वाल्या टर्म जवळ घेतल्या. ठीक आहे, मग काय केलं आहे पहा, AB चा वर्ग अधिक AB चा वर्ग छेद 4 अधिक AC चा वर्ग, पहा AC वाली जवळ आणली आता, अधिक AC चा वर्ग छेद 4, या दोघांना जवळ घेतलं. मग पहा 4 आणि हे AB चा वर्ग, 4 गुणिले AB 4 AB चा वर्ग अधिक 1 AB चा वर्ग, तर किती व्हायला 5 AB चा वर्ग. 4 ने AB ला गुणा, 4 AB चा वर्ग अधिक 1 AB चा वर्ग झाला, तर सगळे मिळून 5 AB चा वर्ग आणि छेद काय होईल 4. ठीक आहे, तसंच इथं पण 4 ने AC स्क्वेअरला गुणलं तर 4 AC चा स्क्वेअर अधिक 1 AC चा स्क्वेअर, तर सगळे मिळून काय झाले 5 AC चा स्क्वेअर आणि छेद 4. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन मिळालं हे. तर याच्या समोर काय होतं पहा, इकडे या आता, समोरची ही व्हॅल्यू लिहून घेऊ. तर काय होतं पहा, BL चा वर्ग अधिक CM चा वर्ग, हे एवढं कंप्लीट होतं, याला ब्रॅकेट करून घेऊ. पुढे लिहा, काय लिहाल 5 AB चा वर्ग आणि छेद 4. ठीक आहे, प्लस 5 AC चा वर्ग आणि छेद 4. ठीक आहे, लिहिलं. तर आता काय करणार पहा, आता दोन्हीकडे छेद सारखा होता. ठीक आहे, तर या 4ला इकडे नेऊयात कॉमनली, कारण 4 कॉमन काढून इकडे नेला, त्याच्या पहा भागाकारातला कॉमन काढला आणि इकडे नेला तर गुणाकारात गेला. तर इथं काय पाहिला BL चा वर्ग अधिक CM चा वर्ग ब्रॅकेट क्लोज, आणि इथे 5 दोन्हीकडे आहे तर 5 कॉमन काढा आणि लिहा AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग. इथे आपल्याला हे पूर्ण इक्वेशन मिळाली, जे की आपल्याला सॉल्व करायचं होतं. इथपर्यंत आपण सॉल्व केलं आहे. इथं 4 नंबर नाव दिले, इथं काय करा तुम्ही समीकरण नंबर 5 नाव द्या. ठीक आहे, तर आता काय करूयात, आपल्याला काय मिळवायचं होतं 5 BC चा वर्ग पाहिजे, ही बाजू बरोबर आहे, पण 5 BC चा वर्ग पाहिजे. BC चा वर्ग पाहिजे म्हणून काय करू, आता उर्वरित जे त्रिकोण उरली होती त्या त्रिकोणाला पण सॉल्व करूयात. तसेच लिहा, तसेच काय करशाल, कोणती त्रिकोण उरली मग आपली पहा बरं, BAC उरली. तर त्रिकोण BAC मध्ये काय करशाल, अँगल कोणता आहे BAC, हा अँगल काय आहे 90चा आहे. तर इथं 90चा आला म्हणजे तो पण काटकोन त्रिकोण व्हायला, तर मग इथे पण पायथागोरसचा प्रमेयच वापरायचा. ठीक आहे, मग सांगा BAC मध्ये BC हा कर्ण आहे, तर BC चा वर्ग बरोबर, मग सांगा AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग, हे पण काय झाला आपला पायथागोरसचा प्रमेयच झाला. मग आता लक्षात घ्या, तुम्हाला एक लक्षात यायला असेल तर BC चा वर्ग म्हणजे कोण AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग आहे. तर हे समीकरण नंबर द्या 6. तर हे AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग हे कोण, याच्या ठिकाणी आपण कोण ठेवू शकतो, BC चा वर्ग ठेवू शकतो. तर पहा इथे AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग आहे, तर या ठिकाणी आपण काय करूयात, हे किंमत ठेवून देऊया BC, कारण BC ची किंमत सारखी आहे याच्या ठिकाणी. ठीक आहे, मग इथं काय करू पहा 4 ब्रॅकेटमध्ये BL चा वर्ग. ठीक आहे, BL चा वर्ग अधिक CM चा वर्ग ब्रॅकेट क्लोज 5. आता पहा AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग कोणाची किंमत मिळाली, इथं BC ची किंमत मिळाली, BC स्क्वेअरची. AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग, तर इथं सरळ सरळ काय करणार आता मी BC चा वर्ग लिहून घेणार. ठीक आहे, इथं लिहिलं. तर आपण हे कशावरून सांगू शकलो आहे, समीकरण 5 व 6 वरून. मग इथं लिहायचं समीकरण 5 व 6 वरून हे आपण सांगू शकलो. ठीक आहे, मग आपल्याला अशा प्रकारे इक्वेशन ही पूर्ण मिळाली. तर अशा प्रकारे आपला काय झाला, हा पूर्ण क्वेश्चन कंप्लीट झाला, जे की बोर्डला बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर या प्रश्नाचा तुम्ही व्यवस्थितरित्या स्क्रीनशॉट काढून घ्या, आणि जर हा प्रश्न कोणाला समजला नसेल तर हाच व्हिडिओ तुम्ही हळूहळू चालवून हा व्हिडिओ पूर्णपणे स्लोली बघून घ्या. ठीक आहे, आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा होत राहील. ठीक आहे, धन्यवाद.